चला खूपच तब्येत बिघडून गेली होती. मला दवाखान्यात गेली, डायबिटीस निघाली, चक्कर येऊन पडून गेली होती, तर डायबिटीस निघाली. बघा सर्व काय कामं पडलेली आहेत. देवपूजा तर झालेलीच नाही आहे 4-5 दिवसापासूनची. तर आता बरं वाटतंय आज थोडंसं, तर थोडंसं आवरायला घेतलेलं आहे. आराम करते, थोडं थोडं धीरे धीरे जसं होतंय तसं आराम पण करते आणि आवरते बी आहे. सर्व काय पसारा झाला होता. किचन ओटा आता साफ केला. काय काय पाहिजे? काय जेवण जेवण देऊ तुला? देऊ का नको देऊ? ए देऊ का नको तुला जेवण? सांग सांग पटकन सांग सांग पटकन सांग. जेवण देऊ ना? दर मग. सुसू गेली तू इथं गद्दार. त्याच्यात खाता नाही येत ना, याच्यात घे जागो घे. काय याच्यात का? तर अशा प्रकारे किचन ओटा साफ केलेला आहे. अजून जेवण बाकी आहे. तर हे गेले होते राशन घ्यायला. बघा तांदूळ किती खराब आहेत बघा, एवढे खराब तांदूळ आणि सर्व काय. गहू पण तसेच. आता आले हे राशन घेऊन आणि बघा यांची ठेवायची पद्धत. आले आणि राशनची गोंडी असंच फेकून दिली. आता आवरायला आहे ना मी तयार. असंच असतं यांचं. सर्व पसाराच करतात, सर्व काही आवरावं लागतं मला. आता सोफासुद्धा लावायचा बाकी आहे. सर्व काही आवरायचं माझं बाकी आहे. आता बरंच वाटत नाही तर आराम करते थोडंसं. तर हे परवाच्या दिवशी मी घरी आली, तब्येत बिघडून गेली होती. सुनबाईचे कपडे आणले होते धुवायला दवाखान्यातनं. ती दवाखान्यात ॲडमिट होती, तर ते कपडे धुवायचे बाकी होते. तर ते कपडे मी आता लावले बघा मशीनला. हे सुनबाईचे सर्व काही कपडे मी इथं धुतलेले मशीनला लावले होते. तर मी आता हे सुकायला टाकते. बाल्टीमध्ये काढून मी आता यांना सुकायला टाकते. तर मला पण खूपच बरं नाही आहे, पण जसं तसं आवरते हे मी. तर आता हे स्टँड लावते मी तिकडे आणि स्टँडवरती हे कपडे लावते. तर चला मला तर बरंच नाही आहे, पण तुम्ही कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाओ ईश्वरचरणी प्रार्थना करते. स्वामींचरणीसुद्धा मी प्रार्थना करते. तर चला कपडे मी आता टाकते स्टँडवर. सर्व काय काढून घेतलेले आहे मी. मशीन करते आता साईडला. तर इथं सर्व काय कपडे मी इथं टाकलेले सुकायला. आणि आता हे हा सर्व पसारा बघताय ना तुम्ही. 2 दिवस कधी बाईची जात आजारी पडली ना, सर्व घरात पसारा झुंन जातात. हे सर्व काही इथं टाकते मी कपडे. बाकीचे टाकले, आता बाकी टाकते अजून. तर असं हे. तर मग आता इथं दूध गरम झालेलं आहे. तर आता इथं चवळींची भाजी केली मी. कपडे टाकले तेव्हा चवळींची भाजी शिजायला टाकलेली होती मी. तर दूध पण गरम झालं, ही भाजी पण झाली. तर चला दिवसा तर ते केलं होतं. आता संध्याकाळ रात्रीचं पण जेवणाचं खूपच ताण असतं. तर म्हटलं आता काय बनवू. मी माझ्यासाठी तर लसूण मिरचीचं पाणी केलं होतं, पण यांच्यासाठी मी आता हे कारले बनवते. हे म्हणे मी लसण मिरचीचं पाणी खाणार नाही, तर माझ्यासाठी कारले बनव. तर मी ज्वारीच्या भाकरी केल्या त्यांच्यासाठी. आता हे कारले बनवते. तर तुम्ही बघू शकता कारले ना असे छान प्रकारे मी इथं कापून घेतलेले मस्त. सर्व काही कारले मी असं कापून घेतलेले. आणि कारल्यांची भाजी आहे ना मला सुद्धा खूपच आवडते, पण मला आता डायबिटीससाठी तर चांगलीच येते. पण अजून काय खायला नाही सांगितले, हलकच वस्तू खायला सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी मी कारले काय खाणार नाही आहे, त्यांच्यापुरते बनवून देणार आहे मी. तर अशा प्रकारे सर्व कारले मी इथं कापून घेतले. आणि आता मीठसुद्धा भरून घेणार आहे मी. यांच्यामध्ये मीठ भरून ठेवलं ना, मुरले जातात ना, तर यांचा कळसरपणा
निघून जातो कारल्यांचा. आणि हे मीठ भरलेलं असतं ना, याच्यामध्ये पाणी होऊन जातं. ते पाणी सर्व काय आपल्याला असं पिळून घ्यायचं आहे. जेव्हा आपण कूट भरतो ना, तेव्हा सर्व या मिठाचं पाणी सर्व काय असं आपल्याला पिळून घ्यायचे आहे. नंतरच ते शेंगदाण्याची कूट आपल्याला याच्यामध्ये भरायची आहे. कारण कारले ना खूप छान लागतात. असं सर्वांमध्ये आता मी बघा मीठ भरून ठेवून दिलेलं आहे. तर चला, आता हे कारले पण आपले छान असे मुरले गेलेले बघा. आता मी इथं शेंगदाण्याची कूट तयार करणार आहे. तर इथं मी आता बघा तवा ठेवलेला आहे मी. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, थोडंसं जिरं टाकलं, थोडी राई टाकली. आता आपल्याला ही लसणाची पेस्ट केलेली मी ही टाकायची आहे. त्यानंतर मस्त परतून घ्यायचं आहे. तर चला, माझी तर बिघडलीच होती, पण यांना सुद्धा चक्कर येऊन पडून गेले. यांची सुद्धा तब्येत बिघडून गेली. तर आता काय करायचं, सावरावं तर लागेलच ना. तर बघा अशा प्रकारे मी इथं शेंगदाण्याचे कूट मस्तपैकी असं परतून घ्यायची आहे आपल्याला. ही कूट आहे ना, आपण तर शेंगदाणे भाजूनच मिक्सरमधून दळलेले असतात, पण तरीसुद्धा ही अशी तेलामध्ये जरा असं परतून घेतले ना मस्त, तर छानच चव येते कारल्यांना. मस्त अशी खरपूस अशी ही शेंगदाण्याची कूट तळून घ्यायची. आता चटणी टाकते मी इथं. तर बघा अशा प्रकारे मी इथं शेंगदाण्याची कूट तयार करून घेतलेली आपल्याला कारल्यांमध्ये भरण्यासाठी मस्तपैकी. थोडी अशी खरपूस होईपर्यंत परतवायची आहे, कारण कारल्यांमध्ये ना चव छान येते, मग त्याची अशी कच्ची राहत नाही. मग हे बघा अशा प्रकारे मी मस्त परतून घेतले. तर चला, आपल्याला आता मी एका वाटीमध्ये काढून घेते. आता मी एका वाटीमध्ये ही कूट काढून घेतलेली आहे. तर बघा हे कारले यांना आता पिळून घेते मस्तपैकी. मिठाचं पाणी ते काढलं की पिळल्यावर कारले कडू लागत नाही, त्यासाठी मी आता हे पिळून घेते. आणि आपल्याला आता आहे ना कूट भरून घ्यायची यांच्यामध्ये. अशा प्रकारे मी कूट तुम्हाला जशी लागेल तशी भरायची. जास्त लागेल तर जास्त भरा, कमी लागेल तर कमी भरा. पण मला ना असं कूट फुल भरूनच आवडते. कारले पूर्ण भरून घेते मी कूटचे, कारण ते खूप छान लागतात भाकरीसोबत किंवा चपातीसोबत. आणि मला ना अशी सवय आहे, आज तर नाही खाणार आहे मी, पण अशी सवय कारले बनवले की मला भातासोबत कारले खूप छान आवडतात. भातसुद्धा करते मी. असं कारले बनवले का भातासोबत आवडतात मला. तर बघा मी सर्व काही कारले असं भरून घेतलेले आहे. आणि गॅस पेटवून मी आता कढई ठेवलेली आहे. आता 2 पळ्या तेल टाकते मी. आणि पहिले आहे ना फ्लेम थोडी फुल करून घ्यायची, नंतर मग पूर्ण कमी करून घ्यायची. म्हणजे कमी फ्लेमवर आहे ना खूप छान असं मऊ कारले होऊन जातात मस्तपैकी, आणि खरपूस असे शिजून जातात आणि खायला पण छान लागतात. अशा प्रकारे मी आता हे कारले इथं ठेवलेले आहे. बघूया आपले कारले झाले की नाही. बघा एक भाग झाला, आता मी पलटून देते. अशा प्रकारे मागचा भाग बी पलटून घ्यायचा आहे आपल्याला. उलट पलट अशा प्रकारे करून घ्यायचे. आता हे साईडला तुम्हाला दिसते का रात्रीची शिळी भाकर आहे, ती मी आता गाईला खाऊ घालणार आहे. म्हणजे छानच आहे ती. डब्यामध्ये होती, पण मग आता गाईला खाऊ घालते. नंतर मी भाकरीसुद्धा बनवते. इथं बघा कारले खूपच छान झाले आपले. मस्त दोघं भाग मस्तपैकी असे शिजून गेले. परत पलटून देते मी. अशा प्रकारे उलट पलट केले ना तर कारले पूर्णपणे असं छान शिजून जातात. आणि कारले मला आवडतातच, आणि डायबिटीजसाठी तर कारले खूप छान राहतात.
हप्त्यामध्ये 2-3 वेळा तरी खायलाच पाहिजे. एक हप्त्यामध्ये 2 किंवा 3 वेळा कारले खायलाच पाहिजे. आपले शरीरामध्ये जे काही घाण असते ती पण निघून जाते आणि जंतू किडे असतात काही ते पण मरून जातात. आता मी बाजरीच्या भाकरी करून घेतलेल्या आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. छान प्रकारे मी इथं भाकरी करून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपले कारले पण इथं झालेले. मी आता प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा मस्तपैकी कारले आपले इथं झालेले. तर चला प्लेटमध्ये काढते मी आता. बघा मी अशा प्रकारे कारले प्लेटमध्ये काढून घेतले. खूपच मस्त दिसत आहे ना, छान, खूप छान दिसत आहे ना. तर खायला किती छान लागते. तर चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा. नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि असंच सपोर्टमध्ये राहा. तुमच्या सपोर्टमुळे एक लाईकमुळे खूप उत्साह वाढून जातो. तर बरं नव्हतं म्हणून 5-6 दिवसापासूनचे सुनबाई पण ॲडमिट होती. त्यासाठी व्हिडिओ बनवतच नव्हते मी, कारण टाईमच भेटत नव्हता आणि त्यानंतर माझीच तब्येत खूप बिघडून गेली. मी सुद्धा दवाखाना केलेला आहे, तर त्यासाठी व्हिडिओ येत नव्हते. तर चला आजपुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.